देहूमधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं उद्या प्रस्थान होणार आहे। देहूतील पालखी प्रस्थान सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे उपस्थित राहतील। तर उद्या दुपारी 2:30 वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पालखी जी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। देहूतील पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आणि भाविक दाखल होत असतात। दरम्यान पालखी प्रस्थान सोहळा या कार्यक्रमाचं वेळापत्रक नेमकं कसं असेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पहाटे 4:30 वाजता देऊळवाड्यामध्ये काकडा आरती होईल। यानंतर पहाटे 5 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि शिळा मंदिरामध्ये महापूजा केली जाईल। त्यानंतर पहाटे 5:30 वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरामध्ये विश्वस्तांच्या वतीने महापूजा होईल। त्यानंतर सकाळी 10 ते 12 या दरम्यान देहूकर महाराज यांचं काल्याचं कीर्तन होईल। त्यानंतर सकाळी 9 ते 11 दरम्यान इनामदार वाडा या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पूजल्या जातील। त्यानंतर इनामदार वाड्यातनं पादुका देऊळवाड्यातल्या भजनी मंडपात येतील। तर दुपारी 2:30 वाजता आणि त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ होईल। तर संध्याकाळी 5 वाजता पालखी प्रदक्षिणा होणार आहे। त्यानंतर सकाळी 5:30 वाजता संध्याकाळी पालखी इनामदार वाड्याकडे प्रस्थान ठेवेल। रात्री इनामदार वाड्यामध्ये पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल।